मी सोहमला पैसे दिले म्हणून नाराज आहेस ना? म्हणजे तुला न विचारता मी हा निर्णय घेतला. पण खरंच हा फेवर नाही आहे. प्लॅनिंग प्रेझेंटेशन खरंच खूप चांगलं आहे. आपल्या विश्वासने असे पैसे मागितले असते तर दिले असते का हो तुम्ही? हो, जराही विचार न करता. तुम्ही आहात ना सोहम सोबत. त्याच्या आणि मी ठीक आहे हो. खरं तर मला ह्याच्यातलं काही कळत नाही. पण एक सांगू का, माझा बबड्या खरंच खूप हुशार आहे. त्याला फक्त एका संधीची गरज होती आणि तुम्ही दिलीत ती. एक विचारू? मी त्याचा पार्टनर असणार आहे. माझा यात फायदाच आहे. मी अजिबात माझं नुकसान करून घेणार नाहीये. तुम्हाला कसं कळलं मला हेच विचारायचं होतं ते? टेलिपॅथी. आता मला तुला काय विचारायचं आहे हे तुला न सांगता तुला कळतंय का? बघ, सांगा ना, मला नाही कळत आहे. उद्या दुपारी तुला शक्य असेल तर मला भेटशील? हो, खरं म्हणजे मलाही तेच म्हणायचं होतं. म्हणजे ना, मला उद्या दुपारी देवळात जायचंय. तुम्ही याल का माझ्या बरोबर? मगाशी तुम्ही देवाकडे बघितलत ना? नुसतं पाहिलं नाही गे, विचारपूस केली. हाय, कसा आहेस? बरं आहेस ना? कसे आहात हो तुम्ही? उद्या माझ्यासोबत देवळात याल का? पण देवळात यायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, नमस्कार करायचा, नुसता प्रसाद नाही खायचा. चालेल? नक्की चालेल. तुझ्या आधी मी तिथे पोहोचलेला असेल. वाट पाहतो. आता तू कायम वाटच बघ, कारण आई काय येणार नाही. ती यायला इथे असायला तर हवी. आता आईची बॅग भरावी लागेल. बबड्या, अरे असं अंधारात का बसलास असं सगळं बंद करून? कारण हल्ली आजूबाजूची लोक ना फार वात्रट झाली आहेत. लोकांच्या घरात डोकवायची सवय झाली आहे त्यांना. हे बघ, मी तुझ्या खोलीत पाणी ठेवलंय. तुला अजून काही हवंय का? हो, मला तुझा फोन हवा होता. का? कारण माझा नेटपॅक संपलाय, तुझा फोन वापरायचा आहे. का तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, रात्री तुला कोणाचा महत्वाचा फोन वगैरे येणार आहे? अरे मला कोणाचा फोन येणार राजा? त्या राजेंचा फोन येणार आहे. मला देवळात जायचं आहे ना. त्यांनी तुला एवढी मोठी संधी दिली ना बाळा. आई ऐक ना, मला जरा आराम करू दे. तू पण जा, झोप. माझं डोकं दुखतंय. आणि हो, फोन आणून दे मला. हो, आणते. जा, आराम करतो. आई, ते सगळं राहू दे, मी करते. तुम्ही घ्या बरं आवरून. चला. झालंच. हे बघ, ही भाजी कापली, फोडणीला टाकली, कुकर लावला की झालं सगळं. देवावर विश्वास नसला तरी तुमच्या शब्दांवर पूर्ण विश्वास आहे त्यांचा. ए शुभ्रा, तुझा फोन वाजतोय का ग? सोहम, कुणाचा फोन आहे बघ ना जरा. तू बघ ना यार. अरे सोहम, माझे हात पिठाचे आहेत, बघ ना प्लीज. अरे यार, काय कटकट आहे यार. आईशी बोलता येऊ नये म्हणून आईचा फोन पाण्यात टाकला, लँडलाईनची वायर काढली, तर आता हा माणूस माझ्या बायकोच्या फोनवर फोन करतोय.
मीच बघते. अभिजित सरांचा फोन येत होता ना, मग तू कट का करत होतास? तू म्हणालीस ना तुझे हात पिठाचे आहेत म्हणून, म्हणून म्हटलं त्यांनी तुला फोन केला ऑब्व्हियसली तुझ्यासाठीच केला असणार ना, म्हणून कट केला. अरे पण तू उचलायचं आणि बोलायचं ना सोहम. मी काय बोलणार, म्हणजे माझं काम सुरू होतं म्हणून. एनिवे, मी फोन करून बघते त्यांचं काय काम आहे ते. हो सर, बोला. हा शुभ्रा, आसावरीचा फोन लागत नाही म्हणून तुला फोन केला. आज आम्हाला ते बाहेर जायचंय ना. हो, देवळात ना आई म्हणाल्या मला, त्या काय समोरच आहेत माझ्या. मी देऊ का फोन? बोला त्यांच्याशी. एक मिनिट. हॅलो, हा बोला. अगं तुझा फोन का लागत नाहीये? हो, फोन ना जरा बिघडलाय म्हणून दुरुस्तीसाठी टाकलाय. येईल 2-3 दिवसात. पण लँडलाईन पण लागत नाहीये. हो का? पण फोन तर चालू आहे. बरं ठीक आहे, आज दुपारी आपण देवळात गेलो तर चालेल ना? पोस्टला जाऊया का आधी जाऊया? अहो, तुमच्या मीटिंग सारखी देवाचं दर्शन घ्यायला वेळ वगैरे ठरवावी लागत नाही. मनात आलं की देवळात जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, नमस्कार करायचा, प्रसाद घ्यायचा आणि यायचं. तुमची कामं आटपली ना की जाऊया आपण. माझा स्वयंपाक जवळजवळ होतच आलाय. तुम्ही सांगाल तेव्हा जाऊया. ओके ठीक आहे, मग मी पण तासाभरात आटपतो आणि तुला देवळाशीच भेटतो. चालेल? हो चालेल ना. शुभ्रा, अगं ते म्हणाले तासाभरात देवळात भेटूया म्हणून. तू येतेस का आमच्या बरोबर? खरंच आले असते, पण एक खूप महत्वाचं काम आहे ऑफिसचं. पण आई तुम्ही आवरून घ्या आणि वेळेत जा. बर. बघतोच मी त्या अभिजित राजेंनाही भेटतेच कशी. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. मॅडी, काय चाललंय तुझं? सर, तुम्ही आसारी मॅम सोबत देवळात चाललात ना? हो, मग म्हणून तुमची पूजा करते. मॅडी, अगं देवळात जाऊन देवाची पूजा करायची असते. तू मला काय टिळा लावलास? वाह सर. आणि सर, तुम्ही देवळात जाताय ती आमच्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. का? तुम्ही नाक्षी आहात ना? काय? नाक्षी. अच्छा, तुला नास्तिक म्हणायचंय का? येस सर. नास्तिक सर. अच्छा. काय मॅडी, हे जग चालवणारी एक शक्ती आहे एवढं मी मानतो. आता त्याचं स्पेसिफिक नाव काय मला माहित नाही. तुम्ही त्याला देव म्हणता एवढंच. पण थँक्स मॅडी, तू एवढं छान ताट माझ्यासाठी आणलंस. थँक्यू सो मच. मी तुझ्या भावना देवापर्यंत पोहोचवीन. थँक्यू सर. काही हवंय का आजोबा तुम्हाला? नाही, काय नकोय. तुला काय हवंय? मला नाही, काही नाही. माझा मित्र आहे बघा तो अक्षय. त्याचं काय? त्याला त्याच्या काकांनी फसवलं आजोबा. काय सांगतोस? त्याच्या गावची सगळी जमीन हडप केली. काय नालायक असेल तो काका? असं कोणी कोणाला फसवतं का? तेच ना. नाही तर आपले मदन काका बघा, ते किती चांगले आहेत. नाव काढू नकोस त्याचं. नाही, मी तेच म्हणतोय, मदन काका किती चांगले होते. आणि यावर्षी लग्न काय झालं आणि आपल्याच शेतातले आपल्या वाटेचे तांदूळ आणि नारळ सुद्धा नाही दिले त्यांनी आपल्याला. काय करायचे तिकडचे तांदूळ आणि नारळ? नाही तसं नाही आजोबा, पण काय ना, आज त्यांनी तांदूळ हडपले, उद्या आपली जमीन हडपतील. म्हणजे शेवटी पिढीजात जमीन आहे ना, म्हणून म्हणतोय. मला असं वाटतं आपण एकदा जाऊन बघायला हवं. पण काय ना आजोबा, तुम्ही सुद्धा प्रवास करू शकणार नाही आणि मी ऑफिसमधनं जर सुट्टी घ्यायची म्हटली तर आजोबा मी काय म्हणतो, आपण आईला पाठवूया का गावी? नाही म्हणजे काय ना, आपली जमीन उगाच हडप व्हायला नको म्हणून सांगतोय. म्हणजे बघा, जर का आई गेली तर चालेल, आसावरीला गावी जाऊ दे. कोंबडीच्या कुठे निघालास? इकडे पैसे दे. तुझ्या आईला एकटीला गावी जायला झेपणार आहे का? तू जा तिच्यासोबत.
मी कुठे? कुठे म्हणजे काय? गावी. नाही आजोबा, ते मी म्हटलं ना मला ऑफिस मधनं. तुझ्याशी चर्चा करेपर्यंत मदन जमीन हडप करेल आपली. तू सगळी पाहणी कर आणि येताना तांदूळ घेऊन ये. दोघेही निघा ताबडतोब. आई, शुभ्रा गेली ऑफिसला? हो का रे, काही काम होतं का तुझं? नाही माझं नाही, आजोबांचं काम होतं. बरं चल पटकन रेडी हो, आपल्याला गावी जायचंय. का रे, काय झालं? गावी सगळं ठीक आहे ना? हा तेच बघायला जायचंय. म्हणजे गावी आपली जमीन आहे ना, आपलं घर आहे आणि सध्या मदन काका तिथे राहतोय. आणि तुला माहितीच आहे आजोबांचा किती राग आहे मदन काकांवर. ते म्हणाले की तुम्ही एकदा गावी जाऊन बघून या. उगाच मदन काकांनी उद्या गावचं घर हडप वगैरे केलं म्हणजे. नाही रे, मदन भाऊजी असं करतील असं वाटत नाही मला. या वयात लग्न करतील असं वाटलं होतं तुला? बरं हे बघ, ठीक आहे आपल्याला मदन काका चांगले आहेत माहिती आहे, पण त्यांची बायको कशी आहे माहित नाही ना आपल्याला. उद्या आपल्याच गावच्या घरातून आपल्याला बाहेर काढलं म्हणजे. नाही रे सोहम, असं नाही होणार. म्हणजे आजोबांचा अनुभव आणि माझा अंदाज चुकीचा आहे तर तुलाच तेवढी माणसं कळतात ना. नाही ठीक आहे, काम कर, तू जाऊन आजोबांना सांग की मदन काका खूप चांगले आहेत, आम्ही गावी नाही जात आहोत. जा. अरे नाही अरे, असं म्हटलं का मी? आपण जाऊया ना. पण बाबांना इकडे एकटं सोडून कसं जायचं रे? अगं शुभ्रा आहे ना, ती बघेल ना. तू चल आपण लगेच निघूया. आत्ता जायचंय? हो का? तुला काही कामं आहेत? नाही म्हणजे अशी कामं नाही आहेत मला, पण ते अभिजित राजे ना, त्यांना मी म्हटलं होतं की देवळात जाईन मी त्यांच्या बरोबर म्हणून. तुला माहिती ना त्यांचा स्वभाव कसा आहे, ते देवावरती विश्वास वगैरे काही ठेवत नाही. पण ते तयार झाले होते ना माझ्या बरोबर देवळात यायला. आपण एक केलं तर चालेल का सोहम? आपण देवळात जाऊया आणि नंतर पुढे गावाला जाऊया, चालेल? ते बघू काय करायचं ते, तू बॅग भर आधी. वेळ मिळाला तर जाऊया आपण. चल. बरं. आता अशी काय उभी आहेस? जा बॅग भर पटकन. हो हो. मी इकडे कुठे वाट चुकलो असं वाटलं असेल ना तुला? तुझ्याकडेच आलोय. मग खरं सांगू, याला कारण तू नाहीयेस, ती आहे. ती जी आता तुला भेटायला येणार आहे ती. तिला जे जे म्हणून काय आवडतं ना, ते ते सगळं मला आपलंच वाटतं. तूही. तिच्या बरोबर मी कुठेही जायला तयार असतो, म्हणून तर तुझ्याकडे आलोय. येऊ दे तिला, मग येतो तुला भेटा, तुझ्या दर्शनाला. ए बबड्या, किती वाजले रे? 2 वाजले. अगं बाई, 2 वाजले? आपण निघूयात का रे? म्हणजे आपल्याला देवळात जाऊन जायचंय ना पुढे. ते अभिजित राजे वाट बघत असतील ना तिकडे. आई ऑफिसचं काम करतोय, ते सोडून निघायचंय का? नाही, तू काम कर तुझं. सोहम, मी असं म्हणते की आपण एक फोन करून सांगूया का त्यांना आपल्याला उशीर होतोय म्हणून. आई तू का अस्वस्थ होतेस? ते देवळातच वाट बघतायत ना, कुठे वाळवंटात तर हरवले नाहीयेत. आणि ते जर आधी पोचलेच ना तर फोन करतील. तू उगाच कटकट करू नको. मी शाल घेतलीये, अगदी सगळं घेतलंय बरोबर. फोन. ए बबड्या, रागावू नकोस हं, पण माझा फोन कधी येणार आहे दुरुस्त होऊन? तुला देवळात जायची खूप घाई झाली आहे ना आई? नाही ठीक आहे, माझं काम काय नंतर होऊ शकतं, ते महत्वाचं नाहीये. आपण निघूया. अरे तसं नव्हतं नाही म्हणायचं. अभिजित राजे थांबलेत ना तिकडे. अरे नाही राजा, असं नव्हतं म्हणायचं मला. तू कर ना काम. नाही ठीक आहे, तू बॅग घेऊन तयार राहा, मी आलोच. अरे ऐक ना. ए सोहम,
हे कपडे टाक. अरे तुझी बॅग भरली आहे बाळा, मी 4 जोड घेतलेत कपड्यांचे. 4 जोड काय करायचे आहेत? अरे आपण 4 दिवस राहणार आहोत ना तिथे, तुला लागतील ना बाळा. आई आपण गावी चाललोय, जंगलात नाही चाललोय. काही वाटलं तर तिकडे विकत घेऊया. चल निघूया आता. हो. आई काय चाललंय? तुला अभिजित राजेंना भेटायची घाई झाली आहे का? साधा आजोबांना बाय सुद्धा म्हटलं नाही तू. अगं बाई हो, मी सांगून येते हा बाबांना. आजोबा, आजोबा निघतोय आम्ही. अरे मी बाबा नमस्कार करते हा. सावकाश जा आणि तिथे पाहुण्यासारखे राहू नका. आपलंही हक्काचं घर आहे ते. आणि त्या नालायक मदनशी बोलायला जाऊ नकोस असा बरी. काय बोलायचं असेल ना ते सोहम बोलेल. काय रे सोम्या? अरे कोंबडीच्या पाया पडायचं विसरलाच वाटतं. हो. आणि हे बघ, शुभ्राला निरोप दे. मी घरी एकटाच आहे. ऑफिसातनं लवकर घरी परत ये आणि निघा आता. ही बस चुकली तर नंतर बराच वेळ बस नाही. हो हो निघतो बाबा. तुमचा काढा करून ठेवलाय, रात्रीची औषधं काढून ठेवली आहेत. आणि मी आई काय सूचना देतेस तू त्यांना? लहान नाही येते, त्यांना माहितीये काय घ्यायचंय ते. हो येतो आजोबा. येतो हा बाबा. आई काय करतेस तू? मला माहिती आहे आपण देवळात चाललोय म्हणून काय घरच्या देवाला पाया नाही पडणार का तू? हो. निघायचं का? चल. येते हा बाबा, काळजी करू नका, सांभाळून राहा. चल. नीट जा जपून. हो बाबा. अहो दादा 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 थांबा 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 थांबा. अगं काय करतेस आई तू? अरे देऊळ आलं ना. हा मग? नाही त्या अभिजित राजेंशी भेटायचं ठरलं होतं ना इकडे. ते बिचारे ताटकळत बसले असतील, त्यांना सांगूया मग जाऊया आपण पुढे. तुला काय वाटतंय ते अजून इथेच थांबले असणार? अरे तसं नाही राजा, आपण इथे भेटायचं ठरलं होतं ना आमचं. हो पण भेटायची वेळ उलटून 4 तास झाले आहेत. ते काय अजून इथेच असतील? त्यांना काय दुसरे काम धंदे नाही आहेत का आई? तेही फुकट बसले नाहीयेत ना. मी ही बस चुकली ना तर पुढची बस मिळायला खूप उशीर होईल आणि माझं सगळं शेड्यूल बिघडेल. कळतंय तुला? हेच हवंय का तुला? अरे तसं नाही मला म्हणायचंय राजा, मी फक्त 2 मिनिटात जाऊन बघून येते ना. आई तुला वेळेचं महत्वच नाहीये का ग? हे बघ ना किती वाजले आहेत बघ. बरं मग तू असं करतोस का, तू फोन करतोस का त्यांना आणि त्यांना सांग तुम्ही इथे वाट बघू नका, आम्ही नाही येऊ शकत आहोत. ठीक आहे करतो फोन. या नादात बस चुकली ना तरी चालेल. याला खरंच कामधंदे नाही आहेत असं दिसतंय. हा सर. हॅलो. आई आणि मी रिक्षातून चाललो होतो ना. हा आता देवळाकडे आहे तर म्हटलं तुम्हाला विचारूया, तुम्ही अजून थांबला आहात का इथे? अच्छा निघालात का तुम्ही? ओके 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 ठीक आहे. हा ओके सर. ओ महत्वाचं काम होतं तुम्हाला? ओके ओके सर नो प्रॉब्लेम. हा चालेल चालेल. अरे मला बघितलं गेले ते कधीच. तुझ्यासाठी इथे थांबत बसायला ना वेळ नाहीये त्यांना. तू ऐकलं ते काय म्हणाले? त्यांना महत्वाचं काम होतं, म्हणजे कामापेक्षा तू महत्वाची नाहीयेस. हे कळलं तुला? मग आता निघायचं? चल.